जय श्री माताजी. श्री माताजी नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे करूया. आपण श्री मातांना पाहूया भक्तिपूर्वक. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती बघायचंय श्री मातांना, पण लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवायचं. म्हणजे श्री मातांच्याकडून जे चैतन्य आपल्याला येतंय तिकडं आपलं लक्ष पाहिजे. म्हणजे सुरुवात इथून करायची ध्यानाला, चैतन्यापासून, व्हायब्रेशन्स पासून. लक्ष व्हायब्रेशन्स कडे द्यायचं, विचलित व्हायचं नाही. भले आपल्याला काही प्रॉब्लेम्स, अडचणी असतील, समस्या असतील, तर ध्यानाच्या वेळेला ते सगळं विसरून जायचं. आपलं डोकं पूर्णपणे मोकळं ठेवायचं, हलकं ठेवायचं. कुठलाही विचार डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही. कुठले अटॅचमेंट आपण आपल्या हृदयामध्ये ठेवायचे नाही. सगळं विसरून जायचं. मग पहिलं पाऊल आपलं ध्यानाच्या दिशेनं पडतं. तोपर्यंत आपलं ध्यान होत नाही. नुसतं कुंडलिनी वर आली, लक्ष आपण दिलं म्हणजे ध्यान झालं नव्हे. तर गहनतेत उतरण्यासाठी आपण काही गोष्टी सोडाव्या लागतात, त्याग करावा लागतो. आतून, बाह्यातून नव्हे. त्यासाठी आपणच आपल्या आतमध्ये काही गोष्टी साठवलेल्या आहेत. मेंदूमध्ये, हृदयामध्ये. ते सगळं सोडून द्यायचं. जे आपल्याला योग्य नाही आहे. आपल्या हिताचं नाही आहे, आध्यात्मिकदृष्ट्या. त्यासाठी ते विष आपण टाकून द्यायचं, सोडून द्यायचं. पकडून नाही ठेवायचं त्याला. त्या सर्वांच्या पासून आपल्याला अलिप्त व्हायचं आहे. सगळं सोडून द्यायचं आणि हलकं होऊन बसायचं, अगदी शांत, निरासक्त. कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही आहे मनामध्ये, हृदयामध्ये, बुद्धीमध्ये. काही नको आहे. फक्त आत्मा मिळवायचा आहे आपल्याला. आत्म्याची प्राप्ती करायची आहे. चैतन्याची प्राप्ती करायची आहे. बाकी सर्व भौतिकतेतल्या गोष्टी आपण सोडून द्यायच्या, त्याग करायचा त्याचा. म्हणून लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवायचं आणि या चैतन्यातूनच आपलं कल्याण होणार आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. आपण श्री मातांना पाहतोय आणि लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवतोय. म्हणजे व्हायब्रेशन्स मध्ये देखील बदल झालेला आपल्याला दिसून आला पाहिजे. असं नाही आहे की नुसता व्हायब्रेशन्स वरती लक्ष ठेवलंय. तर व्हायब्रेशन्स मधले जे काही प्रकार आहेत, ते देखील आपल्याला समजले पाहिजेत, कळलं पाहिजे, की खरोखरच कुठल्या प्रकारच्या व्हायब्रेशन्स येत आहेत. व्हायब्रेशन्स बघायचे कशा, हेही समजणं आवश्यक आहे आपल्याला. आता आपण श्री मातांना पाहतोय, चित्त घालतोय श्री मातांच्याकडे, बरोबर आहे. श्री मातांच्या फोटोला पाहतोय, तर आपलं चित्त कुठं जातंय, तिथून व्हायब्रेशन्स आपल्या हाताच्या बोटावरती येणार आहेत. कुठेही चित्त घाला मग. पॉझिटिव्हिटीमध्ये घातलात, पॉझिटिव्हिटी व्हायब्रेशन्स येणार. निगेटिव्हिटीमध्ये चित्त घातलात, तर निगेटिव्ह व्हायब्रेशन्स येणार आहे. म्हणजे आपलं चित्त कुठं घालायचं, कुठं नाही घालायचं, हे आपण ठरवायचं आहे. म्हणून आपलं चित्त आपण वाया जाऊ द्यायचं नाही. त्याला योग्य दिशेनं ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे आपलं चित्त आपल्या आत्म्याकडे असणं आवश्यक आहे. मग लक्ष आत्म्याकडे असेल तर व्हायब्रेशन्स आपल्याला तिथलेच येणार आहेत. सरळ गोष्टी आहेत. म्हणून काही जणांचं असं मत आहे की हातामध्ये व्हायब्रेशन्स येत नाहीत किंवा जाणवत नाहीत. वर कुंडलिनी असते असं त्यांना वाटतं, परंतु हातावरती जाणवत नाहीत. असू शकतं. आपल्याला ध्यान शस्त्रावरती करायचं आहे.
समजा हातावरती काही वेळेला नाही जाणवलं, काही जणांचं काही प्रॉब्लेम असतो, अडचणी असतात, काही चक्रावरती पकडी असतात. त्यामुळे हातावरती जाणवत नाही. तर त्याने ते वाईट वाटून नाही घ्यायचं. त्यासाठी प्रयत्न करायचा. मीठ पाण्यामध्ये बसायचं, चक्र स्वच्छ करायची आपली. विशुद्धी चक्र आपलं त्यातल्या त्यात व्यवस्थित करून घ्यायचं. म्हणजे व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवायला सुरुवात होते. सर्वात महत्त्वाचं श्रीमातांची भक्ती करायची. भक्ती ना अगदी डोळ्यात पाणी आणून आपण ज्यावेळेला भक्ती करतो, त्यावेळेला परमेश्वर आपल्या समोर येऊन उभा राहतो. हेही तितकंच सत्य आहे. पण तेवढी भक्ती असायला पाहिजे. आपल्या सर्वांची भक्ती असल्यामुळेच तर श्रीमातांनी आपल्याला आत्मसाक्षात्कार दिला. आपण शोधत होतो, आपण साधक होतो. जन्मजन्मांतरी आपण परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, आत्म्याच्या प्राप्तीसाठी भटकत होतो. म्हणून तर श्रीमातांनी आपल्याला सहजयोग दिलेला आहे. म्हणजे आपण गुरु शोधायची गरज नाही. बघा गुरुचं कसं वैशिष्ट्य आहे. ज्यावेळेला आपली वेळ येते, त्यावेळी गुरुच आपल्यापर्यंत येतो. हा नियम आहे अध्यात्माचा. आपल्याला त्यांच्याकडे जावं लागत नाही. आपण फक्त इच्छा करतोय, की नाही परमेश्वर आता मला सहन होत नाहीये. मला आता काहीतरी मिळवलंच पाहिजे. मला आत्म्याची जाणीव झाली पाहिजे. आणि म्हणून परमात्म्याला भेटीसाठी आपण एवढं उत्सुक होतो, एवढं आपल्याला ते आतून यायला सुरुवात होते, की परमेश्वराला खाली येणं भाग पडतं. म्हणजे भक्ती. भक्तीचा हा प्रकार आहे, की गुरु ज्यावेळेला आपण म्हणतो, की गुरु शोधावा लागेल, परंतु शोधावा लागत नाहीत. आपण जर परिपूर्ण असू शिष्य म्हणून, तर गुरुच आपल्या शोधामध्ये येत असतो. हेही तितकं सत्य आहे फार. म्हणून आपण त्या पात्रतेचं आधी होणं आवश्यक आहे. आपण योग्य शिष्य असायला पाहिजे. म्हणजे आपण परमात्म्याला शोधतोय, तर आपण साधक असायला पाहिजे, पहिली गोष्ट. जर आपण साधक असाल, तर आपल्याला गुरु हवं ते ज्ञान देत असतो. जर आम्ही असंच करतोय ना, "हो, आम्हाला करायचंय," असंच करत असू, वर जर करत असू, तर आपल्याला ते ज्ञान मिळत नाही. खरोखर आपल्याला जर ध्यानाची भूक असेल, ज्ञानाची भूक असेल, तरच परमेश्वर आपल्याला ते ज्ञान, ते ध्यान आपल्याकडनं करून घेतो. फक्त आपल्याला ती भूक असायला पाहिजे ध्यानाची. आपल्याला सांगितलं जातं, की नाही सकाळ संध्याकाळ 5-10 मिनिटं पुरेशी आहेत ध्यानाला. आपण तेवढंच धरून बसतो. 10 मिनिटं पुरेशी आहेत, बरोबर आहे. परंतु 10 मिनिटं अशा प्रकारे आहेत, की आपण पूर्णपणे निर्विचार अवस्थेमध्ये असणं आवश्यक आहे. परमेश्वराशी आपण पूर्णपणे जोडलो गेलेलो असायला पाहिजे. ते 10 मिनिटं आहेत. परंतु आम्हाला चक्र साफ करायला, नाड्या स्वच्छ करायलाच 20-25 मिनिटं जातायत. आणि ध्यान आम्ही किती करतोय? महत्वाचा विषय आहे. इथून आम्हाला या दरवाजा ओलांडायचा आहे. समजा इथून दरवाजा जवळ आहे, समोर दिसतोय आम्हाला. पण या दरवाजापर्यंत जाण्यासाठीच आम्हाला जर अर्धा पाऊण तास लागत असेल, तर आमच्यामध्ये काहीतरी चुकत आहे ना? हे बघायला पाहिजे आत्मपरीक्षण करून, की माझं काय चुकतंय? की मी या दरवाजाच्या पलीकडे का जाऊ शकत नाही? हे बघणं आवश्यक आहे ना. त्यासाठी जी चक्र आमची खराब झालेली आहेत किंवा ज्या नाड्या आमच्या बिघडलेल्या आहेत, त्या आम्ही स्वच्छ केल्या पाहिजेत. त्यासाठी वाईट कशाला वाटून घ्यायचं आहे? आमची चक्र, आमच्या नाड्या आम्हीच स्वच्छ केल्या पाहिजेत. दुसरं कोण करणार आहे ते स्वच्छ येऊन इथं? आपणच केलं पाहिजेल. म्हणून मीठ पाण्याचा उपचार प्रत्येक साधकाने करणं आवश्यक आहे. जर आपण मीठ पाण्यात नाही बसलात, तर आपली प्रगती कधीही होणार नाही सहजयोगामध्ये. सहजयोग जे करतायत त्यांनी मीठ पाणी करणं कंपल्शन आहे. करायलाच पाहिजे ते. कारण माताजी जे ज्ञान आम्हाला देतात किंवा जे ज्ञान शिकवतायत आम्हाला, ध्यान शिकवतायत, त्यासाठी आपली कुंडलिनी शस्त्राच्या वरती कायम राहावी, म्हणून आपल्यात जी शुद्धता पाहिजे नसांची, ती नसांची शुद्धता आपल्याला मीठ पाण्यात बसूनच मिळणार आहे ना. त्यासाठी मीठ पाण्याचा उपचार आपण करणं गरजेचं आहे. त्या बाबतीत
कुठल्याही प्रकारची हयगय आपण करायची नाही. कंपल्सरी आहे आपल्याला. आपण कुणीही असा, कितीही आपल्याला काम असू दे, कितीही मोठे आपण बिझनेसमन असा, कशाही प्रकारची आपली नोकरी असेना का, आपण जर मीठ पाण्यात बसत नसाल, तर आपण सहज योग करून व्यर्थ आहे. आपल्याला काहीही साध्य होणार नाही. आपले कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत. कारण जी स्वच्छता करायची आहे, साहेब आताही काय म्हणतायत, मीठ पाण्यात बसल्यानंतर 90% प्रॉब्लेम्स आपले सॉल्व्ह होतायत. बघा, त्यासाठी मीठ पाण्यात बसायचं आहे. म्हणजे आपल्याला जो काही त्रास आहे, तो त्रास जोपर्यंत आपण स्वतः स्वच्छ करत नाही, शुद्ध करत नाही आपण स्वतःला, तोपर्यंत आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत. आपण कितीही हात-पाय मारा, कितीही दिशेने, कुठल्याही दिशेने जा, परंतु गाडीला वेग कधी येणारच नाही आपल्या. अगदी स्लो जाणार आहे आपल्याला किंवा कदाचित हलणार देखील नाही गाडी जागेवरून. कारण जे करायचं आहे ते आपण केलं पाहिजे. म्हणजे मीठ पाणी करून, शुद्ध होऊन आपण आपली कुंडलिनी सहस्त्रारच्या वर आणलात, तरच आपली प्रगती शक्य आहे. नाहीतर आपलं काय होईल सांगता येत नाही. किंवा आपण कुठल्याही भौतिक गोष्टीमध्ये म्हणा किंवा कुठल्याही आध्यात्मिक गोष्टीमध्ये आपण प्रगती करू शकत नाही. म्हणून कितीही काही जरी झालं, कितीही वेळ झाला, मला वेळच मिळत नाही वगैरे ह्या गोष्टी म्हणजे अगदी पळ काढण्याचा प्रकार आहे. आपल्याला जेवायसाठी वेळ मिळतो, आपल्याला झोपण्यासाठी वेळ मिळतो, तर ध्यानासाठी आणि मीठ पाण्यासाठी का वेळ मिळत नाही? बघितलं पाहिजे ना, आपण स्वतः स्वतःला फसवायचं नाही आहे. वेळ काढला पाहिजे आहे. आणि वेळात वेळ काढून आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहजयोगासाठी वेळ हा दिलाच पाहिजे. बाकी सर्व गोष्टी करायच्या आहेत. नाही असं नाही. माताने का आपल्याला सगळं सोडून हे करा, असं सांगितलेलं नाही. परंतु शरीराच्या सुखासाठी किंवा आपण शरीरासाठी 2 वेळा जेवतो की नाही, तसंच आत्म्याच्या सुखासाठी, आत्म्याला जागृत ठेवण्यासाठी 2 वेळेला आपण ध्यान-धारणा का नाही करत? किंवा कायम ध्यानात राहायची आपण म्हणतोय, की कायम ध्यानाच्या अवस्थेत राहायचं आहे आपल्याला. ध्यान करायचंच नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की ध्यान करायचं नसतं, ध्यानामध्ये असावं लागतं. हेही वाक्य खरं आहे. परंतु हे होण्यासाठी आम्ही मीठ पाण्यामध्ये किती वेळा बसतो हे बघितलं पाहिजे आणि गांभीर्यानं आपण मीठ पाणी केलं पाहिजेल आणि आपल्यामध्ये प्रामाणिकपणानं आपण ध्यान-धारणा केली पाहिजे. कलेक्टिव्हिटीचं ध्यान आपलं होतं. परंतु अशीच स्थिती वैयक्तिक ध्यान-धारणा करताना म्हणजे झाली पाहिजे. जर वैयक्तिक ध्यान-धारणा करत असताना आपलं ध्यान लागत नसेल, तर आमच्या चक्रावरती काहीतरी बिघाड आहे. तो आम्ही ठीक करून घेतला पाहिजे आणि जसं कलेक्टिव्हिटीत ध्यान लागतं, तसं वैयक्तिक ध्यान करणं आवश्यक आहे. काही वेळेला आपलं आता मंगळवारी सुट्टी असते. तेव्हा मंगळवारी आपण मुद्दाम ध्यान घेत नाही. याचं कारण असं आहे, की आपण वैयक्तिक ध्यानधारणा करावी. अगदी प्रामाणिकपणानं, की स्वतः अगदी नाही बाबा मी 1 तासभर बसणार आहे आता ह्या वेळेला आणि त्यावेळेला बसून आपलं ध्यान जर आपण लावलात, तर आपली प्रगती आपल्याला दिसून येईल. आपण किती उच्च स्थितीला जातो, हे आपण स्वतः पाहू शकतो त्यामध्ये. एवढा आपण कलेक्टिव्हिटीमध्ये ध्यान करतो, तर त्याचा उजेड वैयक्तिक ध्यानधारणेमध्ये किती पडलेला आहे, ते बघायला नको? ते बघितलंच पाहिजे आहे. म्हणजे शेवटी जी लढाई आहे ना, ती आपण एकट्याने लढायची आहे. काही वेळेला जी आतली लढाई असते, ती एकट्यानेच लढायला लागते ना, दुसरं कोण येणार आहे त्यामध्ये? म्हणून आपले जे काही प्रसंग आहेत, चांगले, वाईट, शक्यतो वाईट समस्या आपल्याला खूप येतायत. हा त्रास देतोय, तो त्रास देतोय, पती कोणाचा त्रास देतोय, कोणाची पत्नी त्रास देते, कोणाला आणखी कोण त्रास देतं. तर हे जे काही समस्या आहेत, या समस्येपासून आपल्याला सुटका हवी असेल, तर आपण ती ध्यानाची परमोच्च अवस्था मिळवणं आवश्यक आहे. आपल्याकडे अशी कितीतरी उदाहरणं आहेत. जे संत होऊन गेले, जे योगी होऊन गेले, की त्यांना देखील थोडा त्रास झाला नाही, भरपूर त्रास झालेला आहे त्यांना देखील. परंतु या त्रासातूनच त्यांनी आपली स्थिती टिकवून ठेवली
आणि त्या परमात्म्याला त्यांनी प्राप्त करून घेतलं. आपण कुठल्या झाडाचा पाला आहे त्यावेळेला? आपण असा विचार केला पाहिजे, की श्रीमातांनी आपल्याला एवढं दिलेलं आहे. तर आपण त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून आपण आपलं कर्तव्य करत राहायचं. आपल्याला यश हे मिळणारच आहे. कर्तव्य करणं महत्वाचं आहे. भावनेत न अडकता प्रत्येकाचं कर्तव्य पार पाडत, या स्थितीला आम्ही कसं जाऊ हे जर आपण बघू लागलो ना, खरोखर आमच्यामध्ये प्रगती होऊन जाईल. मग कुठलीही समस्या आमच्यामध्ये राहणार नाही. आम्ही कशामध्येही अडकणार नाही. कारण सगळ्यातून आपल्याला मार्ग काढता आला पाहिजे. आपण जर सहजयोगी आहोत तर. आम्ही सहजयोगी आहोत, तर काही वेळेला बौद्धिक मार्ग देखील पत्करावा लागतो. काही वेळेला हृदयानं देखील आपण प्रश्न सोडवावे लागतात आणि काही वेळेला व्हायब्रेशननी समस्या आपल्याला संपवाव्या लागतात. या तिन्ही गोष्टी वापरून आपण आपल्या समस्या सोडवायच्या असतात. तिथंच आपलं गुरुतत्व दिसून येतं. गुरुतत्व म्हणजे दुसरं-तिसरं काही नाही आहे. तर एक क्षमता आहे ती, की आपल्यामध्ये किती संयम आहे. आपल्यामध्ये किती सहनशीलता आहे. आपल्यामध्ये किती शांतता आहे आणि आपण समस्येला किती अगदी सहजपणे सोडवतो, हे ज्याला समजतं तिथं गुरुतत्व विस्तारित होत आहे असं समजायला काही हरकत नाही. म्हणून समस्या आली म्हणून जर आपण पळू लागलो किंवा दुर्बल झालो किंवा रडू लागलो, लेफ्ट साइडला गेलो किंवा राइट साइडला गेलो, तर आपण गुरु होण्यास पात्र नाही किंवा ते गुरुतत्व आमच्यामध्ये विकसित होऊ शकत नाही. ज्यावेळेला समस्या आमच्या समोर येते, त्यावेळेला आम्ही असं उभं ठाकलं पाहिजे त्याला तोंड देण्यासाठी. म्हणजे गुरुतत्व असं आहे, की ते पळपुटेपणाचं नाही आहे. कितीही मोठी समस्या आली, तरी त्याला फेस करण्याची ताकद त्या गुरुतत्व असणाऱ्या व्यक्तीकडे असते. म्हणजे ती असायला पाहिजे. म्हणजे हेच गुरुचं तत्व आहे. आम्ही गुरुची पूजा करतो. श्री माता दत्तात्रेयांची पूजा करतो किंवा गुरुस्वरूपात श्री मातांची पूजा करत असताना आम्हाला गुरुबल द्या असं श्री माताजींना म्हणतो, परंतु ते गुरुबल आमच्यामध्ये येण्यासाठी आम्ही काय केलेलं आहे? त्यासाठी आम्ही काय प्रयत्न करतो? हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आमच्यामध्ये सहनशीलता किती आहे? आमच्यामध्ये संयम किती आहे? आमच्या जिव्हेवर आमचा किती ताबा आहे? हे बघणं आवश्यक आहे. म्हणजे सगळ्याचं जे काही कंट्रोल आहे ते आमच्यामध्ये पाहिजे. सगळ्यावरती कंट्रोल पाहिजे. म्हणजे कुठल्याही पद्धतीनं आपल्याला कोणी त्रास देता उपयोगाचं नाही. त्याला तितिक्षा म्हणतात. आध्यात्मिक भाषेमध्ये तितिक्षा हा गुण आपल्यामध्ये असतो. म्हणजे गुरुमध्ये तितिक्षा हा गुण एक असतो आणि तो जर गुण आमच्यामध्ये असेल, तर आम्ही एक पायरी वरती जाऊ शकतो. म्हणजे गुरुबल जर आलं आमच्यामध्ये, तर आम्ही पुढची पायरी ओलांडू शकतो. यासाठी संयम महत्वाचा आहे. जे काय आपल्या वाटेला येईल ते आपण सहन तर करणे किंवा आपल्या पद्धतीनं खडं राहून ती समस्या निराकरण करणं त्या समस्येचं, हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. म्हणजे आपण दुर्बल होता उपयोगाचं नाहीये, तर सबल होऊन ही समस्या आपण स्वतःच संपवणं गरजेचं असतं. तिथं गुरुतत्व कुठेतरी दिसतं किंवा त्यामध्ये गुरुबल आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हे गुरुबल आपल्या सर्वांच्या मध्ये जागृत होणं आवश्यक आहे आणि आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता श्री मातांना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. लक्ष व्हायब्रेशन्स वरती आहे. श्री मातांच्याकडून ज्या व्हायब्रेशन्स येत आहेत त्या आम्ही खेचून घेतोय दोन्ही हाताच्या बोटामधून, शोषून घेतोय. खेचलेल्या व्हायब्रेशन्स बोटामधून, नसामधून, मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घ्यायच्या आहेत आपल्याला. बघा, खेचणं महत्वाचं आहे. चुंबक ज्याला म्हणतो, मॅग्नेटिझम. कारण संपूर्ण शरीर मॅग्नेटिझमच आहे. मॅग्नेट शिवाय काहीच नाही. म्हणजे गणेश तत्व आहे मॅग्नेट म्हणजे थोडक्यात. कारण गणेश म्हणजे चुंबक आहेत ना. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? गुरुबल म्हणजे काय? सगळ्यात महागुरु कोण आहेत आपल्यातले? गणेशजीच आहेत. गुरुत्वाकर्षण या पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण आहे. म्हणजे काय? मॅग्नेटिझम आहे.
कारण गुरु आहे तर तुमच्यात आकर्षण पाहिजे, गुरुत्वाकर्षण खेचण्याची ताकद पाहिजे, चैतन्य खेचून घेता आलं पाहिजे आपल्याला, दुसऱ्यांचा त्रास देखील हळूहळू खेचून घेता आला पाहिजे. ही नंतरची गोष्ट आहे. परंतु व्हायब्रेशन्स तरी आपल्याला खेचून घेता आल्या पाहिजेत. म्हणजे आपल्यातलं चुंबक किती पॉवरफुल आहे त्याच्यावरून हे समजतं की आपण किती व्हायब्रेशन्स खेचून घेतो. हे महत्वाचं आहे. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या पुढे धरायचा आणि उजव्या हातानं कुंडलिनी वरती उचलायची आपल्याला. लक्ष कुंडलिनी वरती ठेवतोय आपण. हळूहळू आपली कुंडलिनी वरती उचलायची. शिस्तीत. हे मॅग्नेटिझम आहे. हातावरती पण येतं, पाठी, पोटात सगळीकडे जाणवतं. शस्त्रारच्या वर जाऊन एक गाठ मारतोय आपण. बघा. हाताबरोबर वर आली, शस्त्रार चक्र भेदून ती वर येते. दुसऱ्या वेळेला परत कुंडलिनी उचलायची वर. शिस्तीत उचलायची. शस्त्रारवर गेल्यानंतर 2 गाठी मारतोय आपण. बघा आणि दुप्पट वेगानं कुंडलिनी वर येते. जाणवते ते. हे महत्वाचं आहे ना. तिसऱ्या वेळेला परत हळू हळू वरती उचलायची. शिस्तीत. कळली पाहिजे वर येताना. हाताबरोबर ती वर येते हे कळतं. 3 गाठी मारतोय आपण वर काढून. 1, 2 आणि 3. हात खाली घेऊया. बघूया चित्तानं वर जाणवतं का? शस्त्रारच्या वर आणि कुंडलिनी वर घेतली आपण. हा. आता कवच घ्यायचं आहे. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. बघा. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. कवच तयार झालं. असं 7 वेळा घेतोय आपण. लक्ष कवचावरती ठेवायचं. हात वाऱ्याकडे नाही ठेवायचं. हात जे आपण इकडे इकडे करतोय तिकडे नाही. या हातातून जे चैतन्य सोडून जे कवच तयार होतंय त्या कवचाकडे लक्ष ठेवायचं. शिस्तीत घ्यायचं. बघा त्याने कुंडलिनी शस्त्रावर पण जाणवते. साईडला पण कवच तयार होते हेही कळतं व्हायब्रेशनचं. कारण ऑरा आहेत तिथे. ऑरा. ऑरा म्हणजे काय? वलय. आपल्या शरीराच्या भोवतानी अनेक प्रकारची वलय आहेत. खूप प्रकारची आहेत. आता दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. शरीराच्या भोवतानीच आहेत. एक झालं एक, एक झालं एक. अशी वलय आहेत. भरपूर शेड्स आहेत. काळ्या रंगापासून व्हाईट रंग, पांढरा रंग तिथपर्यंत अनेक प्रकारचे वलय आपल्या शरीराच्या भोवतानी आहेत. आपल्या शरीरात जेवढी चक्र आहेत तेवढे वलय आपल्या शरीराच्या भोवतानी आहेत. आणि हे वलय भेदून निगेटिव्हिटी आत येत असते. बघा. आपण जे कवच घेतो ना, हे कवच म्हणजे हे वलय स्ट्रॉंग करतोय आम्ही. या वलयाला चैतन्यमय करतोय. या वलयामध्ये जर दूषित वलय झालं असेल तर ते स्वच्छ करतोय आम्ही. म्हणजे श्रीमाताने आपल्याला किती मोठं ताकद दिलेली आहे आपल्याला, की ह्या चैतन्यानं हे वलय स्वच्छ करतोय आम्ही. बंधन घेतोय म्हणजे काय? आणि हे वलय किंवा या वलयातून कुठलीही निगेटिव्हिटी आत येता उपयोगाची नाही. बघा. आता आपल्याला जे ज्ञान होणार आहे, व्हायब्रेशन्सवर आता आपण काही गोष्टी बघतो. समजा एखाद्या व्यक्तीच्या व्हायब्रेशन्स आपण पाहतोय, की बाबा या व्यक्तीला कुठला आजार आहे. ठीक आहे. तर त्या व्यक्तीच्या व्हायब्रेशन्स बघत असताना आपल्याला काही चक्र लागतात. त्याच्यावरून आपण ठरवतो, की बाबा ह्या माणसाला हार्टचा प्रॉब्लेम आहे. परंतु हा हार्टचा प्रॉब्लेम अजून त्यांना झालेला नाही. तो होऊ शकतो. का? कारण आपण जे व्हायब्रेशन्स बघितल्या, त्या वलयाच्या म्हणजे वलयामध्ये अजून ती बाधा अडकलेली आहे. बघा कसं आहे ते. आणि तो जो प्रॉब्लेम आहे, जोपर्यंत तो शरीरामध्ये येत नाही, तोपर्यंत डॉक्टरना देखील कळत नाही. मग शरीरात आल्यावरती कळतं बाबा नाही ना हार्टचा प्रॉब्लेम झालाय. मग हे व्हायच्या अगोदर जे कळतं किंवा ती जाणीव जी होत असते आपल्याला सूक्ष्म देहाची म्हणतो.
जो श्री मातांनी आपल्याला मॅग्नेटिझम जे दिलेलं आहे, चैतन्याद्वारे कळतं, की एखाद्या व्यक्तीचं मॅग्नेट कुठं असतं, त्याच्या बाहेरच आहे ना वलय. आणि हे वलय ज्यावेळेला दूषित होत जातं, त्यावेळेला आपल्याला हाताच्या बोटावरती ते समजतं, समजायला लागतं, की बाबा ह्या माणसाचं वलय खराब आहे. कुठलं आहे खराब? हार्टचं वलय ह्या माणसाचं खराब व्हायला लागलेलं आहे. मग आपण त्यांना सांगू शकतो, सावध करू शकतो, की बाबा हार्टचं जे काही प्रॉब्लेम आहे तुला होऊ शकतो. कारण अजून तो देहामध्ये आलेला नाही, वलयामध्ये आहे ते. म्हणजे शरीराच्या बाहेर आहे अजून तो. शरीराच्या बाहेर जी वलय आहे, त्या वलयामध्ये हा प्रॉब्लेम आहे तुझा. आणि चैतन्याद्वारे आपल्याला हे कळतं, की बाबा हे प्रॉब्लेम्स आहेत. आणि ते प्रॉब्लेम्स आपण ठीक करू शकतो. म्हणजे हे बंधन किंवा हे वलय आम्ही स्वच्छ करून ते प्रॉब्लेम त्याचा ठीक करू शकतो आणि शरीरामध्ये जाण्यापासून आपण त्याला रोखू शकतो. म्हणजे श्री मातांचं हे वरदानच म्हटलं पाहिजे आपल्याला. मग हे समजण्यासाठी व्हायब्रेशन्स वरून आपल्याला त्या वलयावरून कळलं पाहिजे, की या व्यक्तीला काय प्रॉब्लेम आहे. आता बाधा झाली असेल, समजा बाधा झाल्यानंतर काय होतं, ते वलयच खराब होतं ना आपलं. म्हणजे बाधा येऊन बसते. आपल्या देहावरती येऊन बसते म्हणजे काय? ॲक्चुअली देहाच्या बाहेर वलय आहे आपल्या. बघा कसं आहे ते. देहाच्या बाहेर वलय आहे आणि वलय जर खराब झालं, तर म्हणतो की बाधा येऊन बसली तिथं. मग ती त्रास द्यायला सुरुवात करते आपल्याला. काही कळत नाही. मग करतो काय आपण? आपण मीठ पाण्यामध्ये बसतो काही वेळेला, तरी पण काही वेळेला स्वच्छ होत नाही. परंतु बाधेला काय आवडतं माहिती भूताना भूताना काय आवडतं? आंबट गोष्टी आवडतात. म्हणजे चिंचेच्या झाडावरती भुतं फार असतात. आपण म्हणतो असं. कारण आंबट, आंबवलेलं. कारण लेफ्ट साइडला जिथे तामसिक आहे ना, तामसिक असतात भुतं. मग आपण काय करतो, एखादा लिंबू घेतो, व्हायब्रेट करतो. कदाचित उतरून टाकल्यानंतर त्या वलयाला उतरवतो. आपण काय करतो? त्या वलयाला तो लिंबू फिरवत असतो. त्याच्यावरून उतरवतो म्हणजे काय करतो? त्याच्या वलयावरनं तो लिंबू फिरवल्यामुळं काय होतं, वलयामध्ये जर ती बाधा असेल, तर त्या लिंबामध्ये येते. आणि ते वलय स्वच्छ होतं, क्लिअर होतं, त्यावेळेला आपण तो लिंबू टाकून देतो. म्हणजे वलय किती महत्वाचं आहे आपल्या दृष्टीनं ती आपण लक्षात घेऊया. हे वलय जर स्वच्छ केलं, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही. म्हणून जे बंधन आपण घेतो ना, ते अगदी परफेक्ट घेणं आवश्यक आहे. लक्ष त्या वलयावरती पाहिजे, की बाधा आतमध्ये येता उपयोगाचं नाही. ते वलय भेदून. आणि ती आत आली, की शारीरिक प्रॉब्लेम्स आपल्याला निर्माण होत आहेत. ती बाहेर आहे तोपर्यंतच आपण त्याला बाहेरच्या बाहेर घालवायचं असतं. हे कळण्यासाठीच वलय काय आहे, हे समजणं आवश्यक असतं. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. इथं म्हणूया, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे. हे म्हणावं लागतं असं. कारण काय? ही मनाची धारणा झाली पाहिजे, की बाबा शरीर तर नष्टच होणार आहे, खरं आहे. एक ना एक दिवस नष्ट होणार आहे. राहणार आहे काय? आत्मा. मग तो कुठं आहे? हृदयामध्ये. तो कुठं आहे? मी आहे. मी स्वतः, आपण स्वतः. जो क्षेत्रज्ञ आहे आणि तो हृदयामध्ये राहतो आणि तो ज्योतिर्मय स्वरूप असा शुद्ध आत्मा, चैतन्यमय असा आत्मा हृदयामध्ये आहे आणि तो मी आहे. बघा कशी म्हणजे ही धारणा झाली पाहिजे आपली. नुसता म्हणून होणार नाही, तर ती धारणा जोपर्यंत आपण करत नाही, तोपर्यंत मी आत्मा आहे हे कळणारच नाहीये. म्हणून आपण ही सवय लावून घ्यायची, की ह्या देहामध्ये मी आहे, आतमध्ये आहे. कुठं आहे? हृदयामध्ये आहे. आता आपला स्थूल हात तिथं आहे. तर आपल्या आतला जो आत्म्याचा हात आहे ना, तो देखील आपल्याला हलवता आला पाहिजे. हात, पाय, डोकं सगळं आहे त्याला. कारण का? कारण या देहामध्ये ते चैतन्य आल्यामुळे या चैतन्याला देहाचा आकार प्राप्त झाला. म्हणून तो मी आतमध्ये आहे. सूक्ष्म आहे. अगदी सूक्ष्म. हात, पाय, डोकं असलेला. म्हणून तो मी आहे, तो मी हृदयामध्ये आहे. ही धारणा आमच्यामध्ये सतत व्हायला पाहिजे. चालताना, बोलताना, खाताना, कुठलंही कार्य करत असताना थोडा वेळ का होईना आपण या शरीराच्या आतमध्ये मी आहे, हे कळणं आवश्यक आहे.
म्हणजे आपण अलिप्त होतो. देहापासून आपण अलिप्त होतो आणि अलिप्त झालो, की मी आत्मा आहे हे समजावं लागतं. म्हणून आपण म्हणतोय, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. हा फरक आपल्या लक्षात आला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण झालं पाहिजे. नुसताच आपण मंत्र नाही म्हणायचं. तर त्या मंत्राचा जो स्थायी भाव आहे, तो कळला पाहिजे आपल्याला. म्हणजे नेमकं या मंत्रामधून काय सांगितलेलं आहे, हे जर आपल्याला समजलं आणि ते जर आपण झालो, तर आपलं कार्य साध्य झालं. तो स्थायी भाव कळला पाहिजे. आता आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या तळवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवूया. हात दाबून शिस्तीत फिरवायचा. आता ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचंय, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचं, श्रद्धेनं म्हणायचं. म्हणजे कळतं. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा. बरोबर. आता हात किंचित वरती उचलायचा आहे, 7-8 इंच वर. थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघायचा आहे. टाळूतून आपल्याला थंड चैतन्य लहरी हातावरती जाणवतात का बघायचं. हे महत्वाचं आहे ध्यानामध्ये. कारण आपली कुंडलिनी आता वरती आली, हे समजलं पाहिजे. हात खाली घेऊया. चित्ताना बघूया. आपली कुंडलिनी शस्त्रार्चं भेदन करून वर आली का? ते पाहायचं नुसतं. साक्षी भावना बघायचं आहे. आपण द्विज झालो का पाहायचं. आपल्या आत्म्याची जाणीव आपल्याला झाली का बघायची. साक्षात्कार खऱ्या अर्थानं. खरोखरच मी पार झालो का? पाहायचंय आत्मपरीक्षण करून. मला जे मिळवायचं आहे ते मी सहजयोगामध्ये मिळवलं का? याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे ना. का उगाच करतच राहायचंय आपल्याला. किती वर्ष करतोय आपण. पण जे मिळवायचं आहे ते मिळालं? हे बघायला पाहिजे आपण आत्मपरीक्षण करून. पण त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. का नाही मिळत मला हे? का नाही मी आत्म्याला प्राप्त करू शकत? का नाही मला ही जाणीव होत? हा ध्यास ज्यावेळी आम्हाला लागतो ना, त्यावेळेला आमची हळू प्रगती होत जाते. म्हणजे त्या दृष्टीनं आपले पावले पडत जातात. लक्ष शस्त्राच्या वरती आहे. सहजमध्ये आपली कुंडलिनी शस्त्राच्या वर येते. सहजमध्ये. काही प्रयास नाही. बघा ती जाणीव होते. मग आपण असं ठरवायचं, आता ठराविक ठिकाणी कुंडलिनी आपली वर आली. बरोबर आहे. काही जणांची थोडीशी वर आली जाणवेल. काही जणांना थोडंसं ठीक आहे, 2-3 फूट वरपर्यंत येते. जी काय आता वर जाणीव व्हायला लागलेली आहे आपल्याला, तर ती जाणीव काय करायची? 2 ठिकाणी आपल्याला लक्ष द्यायचं आहे. एक शस्त्राच्या वरती जी जाणीव होते तिथे. कुठे का वर होईना 3 फूट, 7 फूट, 1 फूट काय असेल ते. तिथं आणि या देहापासून आम्ही स्वतः वर आलोय, ही भावना आपली ठेवायची. देहातीत अवस्था म्हणतो त्याला, ती प्राप्त करायची आहे आपल्याला.
शस्त्राच्या वर पूर्ण लक्ष, खाली देह आहे आपला. म्हणजे आपण ज्या वेळेला पूर्ण वर येतो, पूर्ण क्षमतेनं म्हणतो आपण त्याला, त्यावेळेला देहाकडे पाहायचं. या देहापासून आपणच वर आलोय हे पाहायचं आहे आपल्याला. बघायचं काय आहे, तर हे या देहातील आत्मा, जो जीवात्मा आहे, तो शस्त्राच्या वर आला. आपण काय करतोय, अजून खालूनच वर बघतोय शस्त्राच्या वर. तसं न करता आपण स्वतः शस्त्राच्या वर यायचं प्रयत्न करूया. येते काय बघायचं आपल्याला. किती फुटावर येते, 1 फूट, 2 फूट, 3 फूट, काय असेल ते, तेवढ्यावर निदान शस्त्राच्या वर येतो का आपण स्वतः ते पाहायचं. कुंडलिनी बरोबर. जीव शिव म्हणतात त्याला. जीव शिवाची भेट. म्हणजे जीव वर आल्याशिवाय शिवाची भेट होणार नाही. त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की आपला जो देह आहे तो आपण स्थिर ठेवलेला आहे. बघा, देहाकडे पण अवलोकन म्हणतात त्याला. अध्यात्माच्या भाषेमध्ये अवलोकन हा एक शब्द आहे, की हा अवलोकन आपल्या देहावरती आणि आत्म्यावरती करायचा असतो. अवलोकन म्हणजे हे शरीर स्थिर आहे, त्याला तर बघतोच आपण. परंतु या देहातून आपण कुंडलिनी बरोबर ज्या जाणीवेतनं वरच्या जाणीवेत आलो. देहातीत म्हणतो त्याला. बघा, थोडा वेळ करायचा आपल्याला. परंतु ती जाणीव व्हावी आपल्याला. आपण स्वतः वर यावं. येतोय का बघायचं आपण. शस्त्राच्या वरती पूर्ण जाणीव होते का, आपण स्वतःच यायचं वर. बघा, आतापर्यंत आपण फक्त दरवाजा पाहत होतो. अबा हा दरवाजा, पण त्या दरवाजातनं आपण वर यायचं आता, किंवा त्या दरवाजा ओलांडून आपण बाहेर जायचं आहे. हे महत्वाचं आहे ना त्यातलं. असं किती वर्ष दरवाजा बघत बसणार आहे. स्वतः यायचं आहे दरवाजातून बाहेर. पार झालो, मग पार झालो. ध्यान म्हणजे एकसारखं त्या दरवाजाला पाहत राहणे म्हणजे ध्यान. आणि धारणा म्हणजे त्या दरवाजातून आपण स्वतःच बाहेर येणं म्हणजे धारणा झाली. मग समाधी अवस्था. फरक लक्षात आला. त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करायचे असतात. ही तपश्चर्या सहजाची. आपल्याला आपलं ध्येय माहिती पाहिजे. काय करायचंय आम्हाला सहजयोगामध्ये येऊन. हीच स्थिती आम्हाला प्राप्त करायची आहे. देहातीत अवस्था ही लगेच मिळत नाही, परंतु प्रयत्न करणं गरजेचं असतं. म्हणजे ही जाणीव फुल वाढत जाते, वर 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 खूप जाणीव येतं. आनंद राहतो आपल्याला, आनंदात येतो आपण. समाधान मिळतं, शांती मिळते, तृप्ती मिळते, सगळं मिळतं. पण आपण स्वतः ती स्थिती प्राप्त करतो. खरोखर आत्म्यामध्ये आपण जेवढं समाधानी असतो, तेवढं इतर कुठल्याही गोष्टीत आपल्याला समाधान मिळत नाही. म्हणून आत्मचिंतन आणि आत्मज्ञान होणं आवश्यक आहे. आणि त्या स्थितीत राहणं, त्या निरानंदात राहणं, यासारखा आनंद नाही दुसरा. म्हणून तर ध्यानात आनंद मिळतो ना, आणि मिळायला पाहिजे. जर मिळत नसेल तर काहीतरी चुकतंय आपलं, ते बघणं गरजेचं आहे. आता वरती आहे आपण. बघा, आता 3-3.5 फुटापर्यंत आपण येतो का वर, आपण स्वतःच येतोय. आणि वर येत असताना देह वेगळा आणि आपण ती जाणीव वेगळी, हे कळायला पाहिजे. बघा, कळते का बघायचं. देहापासून जाणीव वेगळी झाली का, एवढं कळलं तरी बास झालं. थोडस गहन आहे ते, परंतु जमेल. हळूहळू का होईना जमेल. त्या स्थितीला येतो का पाहायचं.
शून्य शिखर पर अनहत बाजिले म्हणजे काय? कबीरांनी सांगितले ना, म्हटले दोह्यामध्ये. शून्य शिखर कुठं आहे? सहस्त्रार. अनहत बाजिले म्हणजे काय? अनहत म्हणजे हृदयाचे ठोके. अनहत म्हणजे हृदय. म्हणजे हृदयामध्ये आत्मा राहतो, परंतु बसायची जागा तिची सहस्त्रार आहे. म्हणजे आपला आत्मा सहस्त्रारमध्ये येऊन तो वर आला पाहिजे. बरोबर? म्हणजे आपण स्वतः वर आलं पाहिजे, कारण आपण आत्मा आहे. हे लक्षात येणं आवश्यक आहे. म्हणजे केवळ आपण शस्त्रामध्ये जी जाणीव होते, त्या जाणीवेकडे नुसता पाहत न राहता, आपणच ती जाणीव झालं पाहिजे. ही जाणीव म्हणजे आपण आहे. देव पहावयासी गेलो आणि देव होऊनी ठेलो. म्हटले ना तसं. तशातला प्रकार आहे हा. आपण बघत, बघत, बघत शेवटी धारणा अशी होते, की आपण स्वतःच ते होतो. ती अवस्था, ती स्थिती आम्हाला स्वतः. फक्त ती जाणीव महत्वाची आहे. जाणीव नेणीव शब्द आहे ज्ञानदेवांच्या ह्याच्यामध्ये, की जाणीव नेणीव. ते कळायला पाहिजे ना. ही उच्च अवस्था समजण्यासाठी आपली चक्र, आपल्या नाड्या पूर्ण स्वच्छ त्यासाठीच करायच्या असतात. ह्याच्या काय अडी-अडचणी प्रापंचिक असतात आपल्याला. त्यापासून अलिप्त यासाठीच राहावं लागतं. बाकी कशासाठी नाही. तो आनंद मिळावा आम्हाला. बस बाकीचे आनंद त्याच्या पुढे सगळे फिके आहेत. म्हणून ह्या सर्वांचा त्याग करायचा असतो. क्षमा त्यासाठीच करायची असते. उगाच डोक्यामध्ये विचार घेऊन बसायचं आणि या आनंदापासून मग आपल्याला आपण निवृत्त होतो. या आनंद मिळतच नाही मग. का तर डोक्यात विचार तेच आहे. हृदयामध्ये अटॅचमेंट आहे. कसा मिळेल आनंद? म्हणून पहिला सुरुवातीला आपण या सर्वांच्या पासून अलिप्त होऊन ती स्थिती प्राप्त करायची असते. हळूहळू ती स्थिती आता वरच्या दिशेने जाऊया. बघा, देहाच्या पलीकडे हळूहळू वर जाऊया. जाता येते का बघायचं चित्तानं. चित्त म्हणजे आपलं वाहन आहे. या वाहनावरती बसून आपण वर जातोय. सगळ्यांचं वाहन आहे ना चित्त. किती आनंद, बरं वाटतं. निरानंद, समाधान, शांती. तो मी आहे. बस एवढाच विचार करा. तो मी आहे. जी जाणीव वर व्हायला लागलेली आहे ना, तो मी आहे. तो आत्मा. जसं आपण हृदयामध्ये म्हणत होतो, मी आत्मा आहे. आता तोच आत्मा हृदयातून सहस्त्रार छेदून वर आला. तो मी आहे. तो वर आहे. मग वर स्वतः आलं पाहिजे ना आपण टाळूतून. बघा, तसं वर यायचं आहे आपल्याला. येता येते का बघायचं प्रयत्न करूया. ती स्थिती प्राप्त करूया. देहातीत अवस्था. गणेशाथर्व शीर्षामध्ये सगळं आहे. त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोम. बघा, सगळे ब्रह्म म्हणजे आपण आणि सगळं ग्रह गोल तारे काय जे असेल ते तो मी आहे. तू ब्रह्मांड धीपती गणेश. ती स्थिती आहे. देहातीत झाल्यावर हे सगळं घटित होतं आपल्या बाबतीत. म्हणजे स्पंद शस्त्राच्या वर व्हावा. जो हृदयामध्ये होत होता तो शस्त्राच्या वरती व्हावा. तो स्पंद म्हणजे मी आहे, आत्मा आहे. मग आपण स्वतः त्या
स्पंदात आहे. स्पंद होतोय म्हणजे मी तिथं आहे, आत्मा तिथं आहे, शिव तिथं आहे, शक्ती तिथे आहे, तो मी आहे. मग तो स्पंद आपण किती वर घेऊन जायचा आपण स्वतःला ते आपण ठरवायचं. वरती वरती राहून स्पंद, स्पंदन आणि स्फुरण हे आत्म्याचे गुणधर्म आहेत. ही समाधी अवस्था किंवा ती देहातीत शून्य अवस्था म्हणतो त्याला. काही नाही आहे. काही वेळेला झटकन खाली येतो कारण देह हलतो आपला. परत वर घेऊन जायचं, परत ती स्थिती मिळवायची. ही तपश्चर्या आहे. म्हणजे जेवढा देह आपण स्थिर ठेवू तेवढी वर जाणीव आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने होईल. व्हायब्रेशन्स पण आपल्याला त्या पद्धतीच्याच येणार आहेत. बघू शकतो आपण व्हायब्रेशन्स. खरोखर ती अवस्था आहे का? आपण खरोखर शस्त्राच्या वर आलो का? आपण स्वतः आत्मा, तो स्पंद, तो मी आहे. तो मी खरोखरच आहे. वर आलोय. व्हायब्रेशन्स वर बघायचं. थोडा वेळ पाहायचं तसं स्पंद अवस्थेत राहायचं. वरच्या दिशेनं ती स्थिती आम्हाला प्राप्त करायची आहे. वरती टॉर्शन एरियामध्ये आलोय आपण. काही वेळेला देहात येतो तर देहातली संपूर्ण ताकद वर आणायची पुन्हा उचलून. बघा देहापासून अलिप्त राहायला शिकलं पाहिजे ना, बरोबर. आपणच आपल्याला पाहायचं देहाला. साक्षी भाव. आपणच आपल्याला ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला कळतं की मी अलिप्त आहे ह्या देहापासून, हे समजतं. ती अवस्था ती येणं गरजेचं असतं. त्या स्थितीमध्ये थोडा वेळ राहूया आपण. पूर्ण चित्तवर एकाग्रता. तो जो स्पंद होतोय ना, तो वरती व्हावा स्पंद. आपण वर आहे म्हटल्यावर तो स्पंद वरच्या दिशेनेच झाला पाहिजे, शस्त्राच्या वर. अशी स्थिती प्राप्त करायची.
इसे जान नहीं सकते, इसे आप देख नहीं सकते, इसको आप महसूस नहीं कर सकते, इसको आप फील नहीं कर सकते, उसके बारे में बोलना क्या। इसीलिए कबीर ने उसे कहा ये गूंगे का गुड़ है। पर तो भी उसकी सिमिली ठीक से नहीं बैठती है, क्योंकि ये गूंगे का गुड़ तो ऐसा हुआ कि जो आदमी गुड़ खाता है और जो उसको समझता है वो आदमी गूंगे से ऊंचा माना जाता है। लेकिन ये ऐसा नहीं है, ये ऐसा है कि आपकी एक नई चेतना की सूक्ष्म धारा आपके अंदर बहने लग जाती है, जो आपके आत्मा से बह रही। अभी तक आप किसी भी चीज को देखते हैं उसमें हमेशा भ्रम हो सकता है कि जैसे ये चीज है, आपने कहा सफेद साड़ी है, कोई कहेगा हाँ थी तो सफेद, लेकिन हो सकता है कि इसमें कुछ दाग लगे हो। पक्की बात नहीं है, कोई पक्की बात नहीं हो सकती है जब तक इसका जवाब आत्मा न दे। परमात्मा है या नहीं, कोई कहेगा हाँ भाई हमारा तो परमात्मा पे पूरा विश्वास है। कैसे भाई? हम रास्ते जा रहे थे, वहां सामने से कुछ गड़बड़ हो गई, तो हमने परमात्मा से कहा कि तुम हमें ठीक कर दो, इससे हमें बचा दो, हम बच गए, देखो परमात्मा है या नहीं। ये कोई विश्वास की बात नहीं है, ये इत्तेफाक हो सकता है, कोई इंसिडेंस हो सकता है, ये तो कोई विश्वास की बात नहीं हुई। हमें पैसे में घाटा आ गया, हम हनुमान जी के पास गए, उनको हमने ₹1.25 का पैसा चढ़ाया, वो हमारा मुनाफा हो गया। ये भी कोई परमात्मा का काम नहीं, ये भी कोई विश्वास की बात नहीं होती। या तो किसी से पूछो कि क्या हुआ, हम रास्ते से जा रहे थे, एकदम से उधर से एक आदमी आया, उसने हमें पहचान लिया और हमसे कहा कि भाई देखो तुम्हारे मन की बात हमने पहचान ली है और तुम ऐसा ऐसा करो तो तुम्हारा ठीक हो जाएगा। तीसरे ने कहा कि हमारे बड़े आफत में फंसे थे और किसी ज्योतिषी ने आकर के और हमें ऐसा बताया कि भाई देखो इसका ये इलाज हमने कर दिया, हम ठीक हो गए। ये सब परमात्मा के काम नहीं। और इस बात से अगर परमात्मा का कुछ आप अहवाल लेते हैं और परमात्मा के बारे में आप सोचते हैं तो आप परमात्मा के साथ भी बड़ी जाते हैं। जो सर्वशक्तिमान परमात्मा है उसको समझने के लिए पहले अपने शक्ति को जानना चाहिए। जिससे प्रचंड सूर्य की जिसके पास शक्ति है, उसे देखने के लिए पहले अपने अंदर का आत्मा का सूर्य जागृत करना पड़ेगा। उसके बगैर आप उस शक्ति को नहीं जान सकते हैं और न ही उसको आप प्रसारित कर सकते, उसका आप कन्वेयंस नहीं हो सकते। तो महान प्रचंड जब मनुष्य उस चीज को झेलना चाहता है जो कि इतनी प्रचंड है, उसको ये भी सोचना चाहिए कि मेरी शक्ति जागृत हो गई या नहीं। फिर ये भी बात होती है कि हम सोचते हैं हम उसे जागरूक कर लेंगे, हम परमात्मा को पा लेंगे। आप परमात्मा को नहीं पा सकते, परमात्मा आपको पाते हैं। ये तो ऐसा ही होता है कि एक समुद्र कहे मैं सागर को पालूं, नहीं, सागर ही आप पे ढलेगा और वही आपको पाएगा। सिर्फ आप अपने को इस योग बनाइए कि वो आपको पाए। सबसे बड़ा प्रश्न मनुष्य के सामने यह है कि आत्मा की जागृति कैसे हो, आत्मा कैसे जागृत हो जिससे यह सब जाना जाएगा। वो प्रश्न तो सहज योग से अब छूट गया। सहज योग से आपके आत्मा की जागृति हो जाए, उसमें विचार से नहीं होगा। कोई कहे कि हमने तो इतने पुस्तक पढ़े, पुस्तक पढ़ने से नहीं होगा। हमने इतने विचार किए और माता जी हम तो इतने विचार करते हैं और क्यों नहीं हमारा हुआ। बेटे, विचार से कोई चीज आप पा नहीं सकते। मनुष्य का विचार सीमित है, हम तो असीम की बात कर रहे हैं। असीम में जाने के लिए आपको भी अपने अंदर जो असीम का स्रोत है आत्मा, उसे पाना होगा। आंख से, नाक से, मुंह से, हाथ से, बुद्धि से या किसी भी चीज से आप परमात्मा को नहीं जान सकते हैं। आत्मा से ही जान सकते हैं और तभी आप उससे संतोष पा सकते हैं। और सहयोग का संतोष भी आत्मा का संतोष है। ये दूसरी बात है जिसे हमें जानना चाहिए। इसका यह संतोष नहीं कि हमारे शरीर ठीक हो जाते हैं, वो दूसरी बात। आप लोगों की सबकी तंदुरुस्ती अच्छी हो गई, आपकी विषय भावना टूट गई, बहुत कुछ अच्छा हो गया, भला हुआ, सब कुछ है, वो तो यूं ही वरदान स्वरूप। लेकिन संतोष और आनंद
जो आत्मा का है वो आत्मा से ही होता है। आत्मा ही आत्मा से संतुष्ट पाता है। जब तक आपका आत्मा जागरूक नहीं है, आप दूसरे जागरूक आत्मा का आनंद उठा ही नहीं। विचारों से जो कुछ भी आनंद होता है, जिसे लोग आनंद समझते हैं, वो आनंद नहीं है, वो सुख की भावना है, क्षणिक। आनंद जो है वो दूसरी चीज है। आनंद ना तो सुख ना दुख, बीच में एक अत्यंत शांत चित्त। न तो वो भावना है, न तो वो विचार है। क्योंकि जब आप विचारों से ही परे हैं, तो आपके अंदर जो बहता है, अंदर ऐसा स्रोत सा बहता है, और जो सारे शरीर और सारे ही मन, बुद्धि, अहंकार आदि सबको पुलकित कर देता है, वो एक आनंद है। और वो चीज, उसके बारे में जो बात करे, वो किस तरह से आप लोग समझ सकते हैं जब तक आपके अंदर वो चीज बही नहीं। जब तक आपने आनंद का अनुभव नहीं लिया, सिर्फ बातचीत से कोई कैसे समझाए आपको, उस आनंद को अंदर आकलन करने के लिए, अंदर उसको महसूस करने के लिए आपके अंदर जो आत्मा की ज्योत है, वो जब तक नहीं जलेगी, आप उसके प्रति बिल्कुल ही अनभिज्ञ रहेंगे। उसको आप जान नहीं सकते। आप चाहे उसके बारे में कुछ सोच लें, समझ लें, मन का संतोष कर लें, लेकिन वो झूठ है, सच नहीं। सहयोग से आपकी आत्मा जागृत हो जाती है। अब दूसरी स्टेज शुरू होती है कि आत्मा का प्रकाश और हमारा अंधियारा। जब वो प्रकाश बढ़ने लग जाता है, तो लोग देखते हैं कि अड़ोस पड़ोस में अंधियारा है, चारों तरफ अंधियारा है। ये अंधियारा जो है वो आत्मा के प्रकाश को दबाए जा रहा है। आत्मा की ओर चित्त करें। अनेक इसके तरीके हैं कि अंधियारे को से दूर हो जाए। जब इस कमरे में अंधियारा था, तो हम लोग सोचते थे कि अंधियारा ही सत्य है, उसी को सत्य समझे थे, अंधियारा है। उसे डर के हाथ पकड़ पकड़ के अंदर आ रहे थे। जब यहाँ रोशनी हो गई तो समझ लिया कि अंधियारा जो था वो मिथ्या है, वो सब मिथ्या है। जब प्रकाश हो जाता है, तब यह सारी संसार की बातें मिथ्या लगने लगती है। अंधेरे में लोग देखते हैं यहाँ भूत है, यहाँ राक्षस है, यहाँ प्रेत है, यहाँ पर ये है। जब प्रकाश हो जाता है, तब सिवाय परमात्मा के सिवाय और कोई चीज नहीं दिखाई देती, सिवाय ब्रह्म के सिवाय। ब्रह्म माने यही जो आपके अंदर से बह रहा है, यही ब्रह्म की सत्ता है। यह सत्ता है परमात्मा की जो बह रही है आपके अंदर से। यही सत्ता सारे कार्य को करती है, और कोई सा भी कार्य मनुष्य नहीं करता, ये सत्य है। किंतु कहने मात्र से और मेरा परम विश्वास परमात्मा में है, ऐसे करने से कुछ भी नहीं होने वाला। अपने को झूठ में नहीं रखना है, अपने को झुठलाना नहीं चाहिए। अपने साथ कोई सा भी दगा करना किस काम का होगा। हम बड़े साधु हो गए, ऐसे कहने से भी क्या मिलने वाला है। अरे जो असली है उसको पाने से तो असली अंदर में मिलने वाला है ना। नकली चीज में आपको भी क्या संतोष होने वाला है। इसलिए सहयोग में आप लोग काफी प्रगति कर गए, इसमें कोई शक नहीं। आता हळूहळू आपले डोळे आपण उघडायचे, श्री मातांना बघायचं. लक्ष वरती असू दे, त्या स्पंदाकडे असू दे. वर जो स्पंद आहे, एक स्पंद आहे वर, ती स्थिती आहे एक, तशीच असू दे, तिकडे लक्ष पाहिजे. आणि बघायचंय श्री मातांना.
लक्ष वरती असलं म्हणजे खालचा जो रिदम आहे देहाचा तो व्यवस्थित चालतो. व्हायब्रेशन्स पण आपल्याला त्या प्रकारचे येणार, त्या स्थितीचे येणार. आता आपण श्री माताजी नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्री माताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. पुन्हा एकदा आपण शिस्तीत बंधन घेऊया, कुंडलिनी वरती चढूया. आपला डावा हात कुंडलिनीच्या पुढे, उजव्या हातानं कुंडलिनी वर वर उचलूया. लक्ष कुंडलिनीवरती. शिस्तीत आपण वरती घेऊन एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला 2 गाठी मारतोय. कुंडलिनी वरच येते, वरच राहते, खालून वर. तिसऱ्या वेळेला परत हाताबरोबर वर आलेली जाणीव होणं आवश्यक आहे. ती स्थिती आहे, ती कळली पाहिजे. कुंडलिनीची अवस्था. 3 गाठी मारतोय. त्यानंतर कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचावरती. या कवचामध्ये आपण सुरक्षित राहायचं. कुठलाही व्हायरस, कुठलीही निगेटिव्हिटी आत येता उपयोगाची नाही. म्हणजे आपलं जे वलय आहे ते स्वच्छ ठेवायचं. वलयावरती आपण कार्य करतोय बंधन घेत असताना, हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. म्हणून ते शिस्तीत घ्यायचं. व्हायब्रेशन्स हातातून बाहेर पडत असताना जे बाजूला वलय आहे ते स्वच्छ करतं ते चैतन्यानं. म्हणून हे बंधन बरोबर बसतं तिथे. निगेटिव्हिटी जाऊन पॉझिटिव्हिटी येते, चैतन्य जाणवतो जास्त, असं आहे. उद्या आपण लक्ष दिवसभर शस्त्राच्या वरती ठेवायचं आहे आणि आपल्या वलयावरती ठेवायचं आहे. जय श्री माताजी.